कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे बंधू तया ते मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आजचं प्रवचन कितवं आहे हे आत्ताच मला कळलं। एक 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 चांगला आकडा आहे। आपलं 370 पर्यंत गेल्या वेळेस झालं होतं। त्याच्यानंतरचा जो आजचा श्लोक आहे तर त्याला लयचिंतन असं नाव आहे। अनेकांना त्याच्याबद्दल कुतूहल असतं, लयचिंतन म्हणजे काय असतं। एक पहिलं लक्षात घ्यायचं की ही साधना लयचिंतनाची प्रत्येकाला सद्गुरू सांगत नाही। ज्यांना ती सांगितली जाते त्यांनी ती करावी, नाहीतर आम्हाला पण करायचं आहे अशा पद्धतीने करायची काही गरज नसते। श्लोक असा आहे की वाचन नियच्छात्मनि तम नियच्छ बुद्धोदयम यच्छ च बुद्धी साक्षिणी तम चापि पूर्णात्मनि निर्विकल्पे विलाप्य शांती परमाम भजस्व। एक 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 लय करत न्यावं। आपल्याला आता उत्पत्ती माहिती आहे कशी झाली होती की परब्रह्मावरती माया, मायेच्या वरती किंवा अव्यक्त ज्याला म्हणतात त्याच्यातून पुढे मग गुण प्रकट झाले। गुणातून मग पंचमहाभूत आली, पंचमहाभूतातनं इंद्रिय आली म्हणजे सूक्ष्म देह तयार झाले। इंद्रिय, मन म्हणजे अंतःकरण वगैरे त्याचे घटक, आणि नंतर मग स्थूल आलं। तर इथे उलट्या क्रमाने आपल्याला जायचंय। वाचन्यच्छ आत्मनी म्हणजे इथे आत्मनी म्हणजे मन, वाणीचा मनात लय करायचा। म्हणजे काय करायचं? कठोपनिषदात मंत्र आहे तर त्याच्या आधारावरती हा असावा असं वाटतंय। तो मंत्र असा आहे की यच्छेद वांग मनसी प्राज्ञस्तद यच्छेद ज्ञानमात्मनी ज्ञानमात्मनी महती नियच्छेद तद यच्छेद शांतात्मनी। असा पहिल्या अध्यायात तिसऱ्या वल्लीत मंत्र आहे हा। अर्थ काय होतो याचा? इथे यच्छेत वांग मनसी प्राज्ञ, तसंच इथे म्हटलंय की वाचा मनामध्ये काय म्हणायचं पूर्णपणे लय करावी, वाणीचा मनामध्ये लय करावा। आता वाणीचा मनामध्ये म्हणजे वाणी हे इंद्रियांचं एक आहे। कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय दोन्ही आहेत ना जिभेमध्ये। रसना पण आहे, आणखीन वाणी पण आहे, म्हणजे ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे। याचा अर्थ असा होतो की वाणी जेव्हा म्हणतायत तर त्यावेळी आपल्याला सगळ्या इंद्रियांचा लय मनामध्ये करायचा। आता लय म्हणजे काय? अशी उचलून अशी टाकायचे जसं साखर आपण पाण्यात टाकतो किंवा साखर विरघळते पाण्यात, तसं करायचं आहे। तसं करणं शक्य आहे का? शक्यच नाहीये। म्हणजे याचा अर्थ असा होतो की इंद्रियांचा नियमन करायचं। इंद्रिय आहेत हे विसरायचं। म्हणजेच काय करायचं तर मी देह नाही अशा पद्धतीने आपण मागे पाहिलं होतं। मी स्थूल देह नाही, त्याच्यानंतर मी प्राण नाही, मी इंद्रिय नाही, मी मन नाही,
इथे सुरुवात केली आहे ती मी इंद्रिय नसून मनाचा विचार करायचा, म्हणजे इंद्रियांचा विचार आपल्याला दूर करायचा. इंद्रिय जी आहेत तर ती आपल्याला मनामध्ये विलयाला न्यायची. म्हणजे फक्त मनाच्या मध्ये जे संकल्प विकल्प म्हणण्यापेक्षा इंद्रियांचं अस्तित्व आपण मनात घालवायचं, इंद्रियांच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये. इंद्रियांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्यांची जाणीव होत नाही, ह्याचा अर्थ आपण इंद्रियांचा लय केला. जोपर्यंत इंद्रियांची जाणीव आहे तोपर्यंत इंद्रियांचा लय झालेला नाही. यच्छेत वांग मनसी प्राज्ञ किंवा वाचन यच्छेत आत्मनी हे जे म्हटलेलं आहे, तर याचा अर्थ असा होतो की वाणी जी आहे ना, तर वाणी म्हणजे सगळी इंद्रिय. जी कर्मेंद्रिय आहे ती जास्त स्थूल आहे, ज्ञानेंद्रिय कमी म्हणजे सूक्ष्मकडे जातात. विचार करा, आपण ध्यानाला जेव्हा बसतो तर त्यावेळी आपल्याला एक एक देह आपण विसरायला लागतो. म्हणजे काय होतं की इच्छा झाली तरी आपण हात उचलू शकत नाही, इच्छा झाली तरी हात असा एका जागी राहतो, पाय हलत नाही, पण आपल्याला जाणीव होत असते. म्हणजे जाणीव होत असते म्हणजे इकडे मुंगी चावली आहे किंवा अशा तऱ्हेचं आपल्याला ज्ञानेंद्रियांची जाणीव होत असते. ज्ञानेंद्रियांना आपण विसरलो. कधी विसरू? ज्या वेळी आपण फक्त मनाने त्या परमेश्वराचं ध्यान करायला लागू, तर त्यावेळी आपण ज्ञानेंद्रियांना देखील विसरू. आणि मग मुंगी अंगावरनं चालत असली तरी आपल्या लक्षात सुद्धा येणार. याचा अर्थ त्या इंद्रियांचा मनात पूर्ण लय झाला. आपण कुठल्या ह्याच्यात गेल्याशिवाय मागच्याच लय होत नाही. मी लय करते म्हणून लय होणार नाहीये. तर ज्यावेळी आपलं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण त्या आराध्य दैवतावर म्हणा, नामावर म्हणा, सोहमवरती म्हणा, याच्यावरती जेव्हा परिपूर्ण होईल, म्हणजे मन जेव्हा तिथे जडून राहील. आपल्याला माहितीये की मन डोळ्यांच्या मागे असल्याशिवाय आपल्याला दृष्टीला वस्तू दिसत नाही, कळत नाही. मन जर का असलं तरच आपल्याला कळतं. आपण म्हणतो ना की तू गती गेलीस, मला कळलं सुद्धा नाही. ती म्हणते, अगं मी तुझ्या समोर होते बसलेली, तुला कशी नाही मी दिसले? कारण माझं मन नव्हतं तिथे, माझं मन दुसरीकडे कुठेतरी होतं, त्यामुळे माझे डोळे तिच्याकडे जाऊन सुद्धा मला ती दिसले. म्हणजे मन जोपर्यंत त्या गोष्टीपर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट दिसत नाही. मग मनाला आपण दुसरीकडे अडकवलं, परमेश्वराच्या नामात अडकवलं, सोहम मध्ये अडकवलं, तर इंद्रियांचं आपल्याला कळत नाही, ज्ञानेंद्रियांचा लय होतो. याचा अर्थ म्हणजे यच्छेद वांग मनसी प्राज्ञ, म्हणजे वाचन्याच्या आत्मनी, मनामध्ये त्याचा लय होऊन जातो. पण त्याच्यासाठी आधी मनाने पूर्णपणे ते पकडून ठेवायला लागतं. अशा पद्धतीने मनाशी ती इंद्रिय लय पावतात, एकरूप होतात. मग आता मनाला त्या मनाच्या साह्याने सूक्ष्म अभ्यास करणारं मन किंवा बुद्धी ही वेगळी असते, आणि स्थूल विषयांना धरणारी बुद्धी किंवा मन वेगळं असतं. म्हणून बुद्धीच्या साह्याने, मनाला मनाच्या साह्याने, अशा पद्धतीने आपल्याला पुढे न्यायचं आहे. मन जेव्हा असं शांत होतं, पूर्ण शांत होतं, एकावरती स्थिर होतं, पवित्र गोष्टीवरती स्थिर होतं, नाम म्हणा, या पवित्र गोष्टीवरती जेव्हा मन स्थिर होतं, याचा अर्थ ते तदाकार होतं. तदाकार होतं म्हणजे ते पण पवित्र होतं, त्याला दुसरं काही दिसेनसं होतं, ते पवित्र होऊन जातं. आणि असं पवित्र मन जे आहे ते सूक्ष्म बुद्धीमध्ये जी अभ्यास करणारी असते त्या बुद्धी तत्वात ते विलीन पावतं. याचा अर्थ फक्त ते एकच आहे तत्व, दुसरं काहीही नाहीये, अशा पद्धतीने मन तिथे जातं. तोपर्यंत मनाला थोडस आतमध्ये इकडे तिकडे होत असतं, पण जेव्हा ते बुद्धीमध्ये जातं, तन्नियच्छ बुद्धौ धियम तन्नियच्छ बुद्धौ म्हटलेलं आहे. बुद्धीमध्ये लय करायचा, याचा अर्थ बुद्धीचा पक्का निश्चय तिथे झालेला आहे. मनाचा थोडस जे इकडे तिकडे हलणं असतं
नॉमिनल असेल पण असतं थोडं, ते पण ठापलेलं आहे. बुद्धीचा पक्का तिथे निश्चय झालेला आहे, म्हणजे बुद्धी पूर्ण एकवटलेली आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी. असं जेव्हा होतं तर त्यावेळी मनाचा बुद्धीमध्ये लय होतो, म्हणजे मनोमय कोशातून आपण बाहेर पडतो, आणखी विज्ञानमय कोशात जातो. मला वाटतं ज्यावेळी आपला हा विचार चालला होता कोशांचा, त्यावेळी लयचिंतनाचा उल्लेख झाला होता थोडासा. ते लयचिंतन आपल्याला इथे सांगितलेलं आहे. मग आता ही बुद्धी फक्त तेवढं धरून बसले, निश्चय झालेला आहे की दुसरं काहीही नाहीये. आणि असा निश्चय झालेली बुद्धी ते पक्क पकडून ठेवलेलं आहे. बुद्धी समरस झालेली आहे ध्यानाच्या वेळेस, त्यावेळेस ती अव्यक्तात समरस होते. अव्यक्त म्हणजे काय? ईश्वर म्हणा, हिरण्यगर्भ म्हणा. म्हणजे ती कुठपर्यंत पोचलीये? मूळ मायेपर्यंत पोचली. अशी बुद्धी हळूहळू हळूहळू तिथपर्यंत जाऊन पोचते. बुद्धीचे सगळे व्यापार त्याच्यासाठी थांबायला लागतात. आणि साक्षीत्व येतं. साक्षीत्व येतं म्हणजे निश्चयाचा सुद्धा एक सांगते की हे आपल्याला कळत नाही, हे न कळत अत्यंत हळुवारपणे ही सगळी प्रोसेस होत असते. आपलं जे काम असतं ते त्या आलंबनाला घट्ट पकडून ठेवून, जे नामाचं आलंबन आहे म्हणा, किंवा जे सोहमचं आलंबन आहे, आलंबन म्हणजे आधार, त्या आधाराला घट्ट पकडून ठेवणं, इकडे तिकडे त्याला वाहून न देणं. जेव्हा इकडे तिकडे जातं तेव्हा आपण ताबडतोब खाली येतो, तेव्हा आपण मनाच्या पातळीवरती येऊन जातो. तसं करायचं नाही. तर आपण जितकं त्या आलंबनावरती एकाग्र हो, तितके आपण खोल खोल जाऊ, आत जाऊ आपण. म्हणजे याच्यातून नियच्छ बुद्धौ धियम यच्छ बुद्धी साक्षिणी, बुद्धीचा साक्षी जो आहे तो कुटस्थ किंवा ईश्वर म्हणूया आपण, तिथे जायचंय. याचा अर्थ शुद्ध जाणीव केवळ शिल्लक राहिली. मी आहे, अस्तित्वाची जाणीव. तिथे फक्त 6 अहम किंवा फक्त ते नाम, मूर्ती पण गेलेली आहे, सगळं गेलेलं आहे. नाम सुद्धा फिक्क झालेलं आहे, ते सुद्धा थांबतं, आणखीन केवळ जाणीव राहते. ती जाणीव कशी असते? अनुभवा जाणीव असते, अस्तित्वाची जाणीव असते असं म्हणूया आपण. शुद्ध जाणीव असं त्याला म्हणतात. तो जाणीवेचा शेवटचा प्रांत आहे. कॉन्सन्ट्रेशन करत 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 आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय. कशा पद्धतीने? आधी इंद्रियांच्या वरनं आपलं लक्ष दूर करायचं, आणखीन मनाला नामावरती किंवा सोहमवरती केंद्रित करायचं. असं करता करता ते इतकं पूर्ण एकाग्र होतं की मनाचं काम थांबतं आणि बुद्धी टेक ओव्हर करते. बुद्धी करते म्हणजे काय होतं? चांचल्य पूर्ण थांबतं, इकडे तिकडे अजिबात हालत नाही मन. आणखीन बुद्धी सूक्ष्म बुद्धी झालेली आहे. ती बुद्धी आहे हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. हा विचार जेव्हा येतो त्यावेळी आपण पुन्हा इंद्रियांच्या पातळीवरती येतो, मनाच्या पातळीवरती येतो. कसलेही तिथे विचार नाहीयेत, केवळ नाम उरलाय किंवा केवळ सोहम उरलाय. बुद्धी आता फक्त तेवढं घट्ट धरून ठेवलाय, निश्चय तिथे आहे, हलत नाहीये तिथनं ती बुद्धी. अशी अवस्था आहे. आणि असं करता करता ती बुद्धी स्वतःलाही विसरते. साक्षीत्व तिथे राहतं, केवळ अस्तित्व राहायला लागतं, दुसरं काहीही तिथे राहत नाही. हे साक्षीमध्ये ती विलीन झालेली आहे. आता धियन यच्छ बुद्धी साक्षिणी म्हणून म्हटलंय, तंचापि पूर्णात्मनी निर्विकल्पे विलाप्य शांतीम परमाम भजस्व.
मग हा जो साक्षी आहे, बुद्धी जी केवळ साक्षी रूपाने राहिलेली आहे, ती सुद्धा म्हणजे ते ईश्वर तत्व म्हणू, प्रत्यगात्मा म्हणूया, काय नाव द्यायचं ते द्या, अव्यक्त म्हणूया, हिरण्यगर्भ म्हणूया. हिरण्यगर्भ म्हणजे समष्टीचा आहे. याचा अर्थ असा आहे की आपली बुद्धी समष्टीमय झालेली आहे. कारण ईश्वर हा सगळीकडे व्यापून आहे. साक्षी जेव्हा आपण म्हणतो ते आपल्या बुद्धीचा केवळ नाहीये, तो सगळ्या विश्वाचा साक्षी आहे. पण विश्वाचा संबंध नाही, माझा देहाचा संबंध नाही. देह हा विश्वाचा भाग आहे, देहाचा संबंधच उरत नाही. आणि असा ती एकाग्र झालेली बुद्धी त्या साक्षीमध्ये म्हणजे ईश्वर तत्वात, म्हणजे हिरण्यगर्भ तत्वात, म्हणजे अव्यक्तात, सगळी 30 नावं आहेत तेवढं लक्षात ठेवायचं, तेच तत्व आहे ते, त्याच्यात विलीन होते. आणखीन त्याच्यानंतर निर्विकल्प ब्रह्मात ती विरून जाते, तिथे स्वतःची जाणीव सुद्धा जाते. आणखीन ही गोष्ट गुरुकृपेशिवाय घडत नाही. गुरुकृपा नसली तर त्या ब्रह्माच्या पर्यंत आपण जाऊच शकणार नाही. असं जेव्हा होतं तेव्हा अत्यंत परम शांती, परम आनंद हे मिळतं. आणि श्री गुरु इथे सांगतात की तसं करून भजस्व, शांती परमाम भजस्व, तू त्याला प्राप्त हो, ते तू मिळव, ह्या पद्धतीने जाऊ. वेगवेगळी साधनं सांगितलेली आहेत आपल्याला. आपल्याला जे सूट होईल, आपल्याला जे आपले श्री गुरु सांगतील, आपल्या प्रकृतीला योग्य साधन सांगतात ते, असं जेव्हा आपण करू तर त्यावेळी आपण जातो. हे ध्यानाची प्रक्रिया आहे, पूर्णपणे ध्यानाची प्रक्रिया आहे. ही चालता बोलता करायची साधना नाहीये. अनेक साधना असतात की ज्या आपण चालता बोलता करतो, एरवी कधीही करतो, तशी ही साधना. ही साधना बैठकीचीच साधना आहे. आणखीन हे चित्त शुद्ध शांत होत गेल्याशिवाय ही होत नाही. आपण जर का म्हटलं की मी लय चिंतनाला बसणार आहे, बस, हरकत नाहीये. पण मन जर का आपल्या ताब्यात नसलं, इंद्रिय आपल्या ताब्यात नसली, तर मुळात आपण हे साधना करूच शकणार. शम दम हे जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत आपल्याला ह्या स्टेजला पोचता येत नाही. कारण मुळात आपल्याला पहिल्या सगळ्या इथे गाळलेल्या आहेत. शिष्य अधिकारी आहे, धरलेला आहे, आहेच तो अधिकारी. आणखीन त्याला एकदम वाढीचा लय कर सांगितला इंद्रियाचा. सूक्ष्म देहाच्या सुद्धा थोडस आत गेलेले आहेत ते. स्थूल देह तर बोललेलेच नाही आहेत ह्या श्लोकात, त्याच्याबद्दल काहीही बोललेले नाहीये. प्राणाबद्दलही बोललेले नाहीत, एकदम इंद्रियांच्या पासून सुरुवात केली आहे. कारण शिष्य तेवढा अधिकारी आहे. म्हणून इंद्रिय जी आहे तर त्या इंद्रियांचा मनात लय करावा, त्या मनाचा बुद्धीत लय करावा. कधी होईल? मन जेव्हा शांत होईल, पवित्र होईल त्यावेळेस. पवित्र कधी होईल? पवित्र वस्तूला धरून ठेवेल त्यावेळेस. निष्काम कर्म, निष्काम उपासना याने ते शुद्ध शांत होणार आहे, पवित्र व्हायला लागेल. आणखीन असं पवित्र मन बुद्धीमध्ये, ती सुद्धा बुद्धी कशी आहे? स्वच्छ पवित्र. 10 गोष्टींवरती नाचणारी बुद्धी नाहीये, स्थूलाचा विचार करणारी बुद्धी नाहीये. ही बुद्धी केवळ सूक्ष्म तत्वामध्ये रमलेली आहे. आणि अशा बुद्धीमध्ये त्या मनाचा लय करायचा आणि त्या बुद्धीचा देखील नंतर जो साक्षी आहे त्याच्यात लय करायचा. म्हणजे केवळ साक्षीत्व राहतं, दुसरं काहीही राहत नाही. सोहम चाललाय एवढं कळतं, त्याच्या पलीकडे काहीही कळत नाही. नाम चाललाय न चाललाय इथपर्यंत होऊन जात. शांत अवस्था आहे. आणि अशा अवस्थेच्या नंतर ज्या वेळी आपलं कॉन्सन्ट्रेशन त्या एका तत्वावरतीच राहतं, त्यावेळी गुरुकृपेने शांत आत्मनी, त्या आत्मतत्वात आपलं हे जे चित्त आहे
थोडक्यात आपला जीव जो आहे, जीवभाव जो आहे, तो त्याच्यात विलीन होतो. त्याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात. तिथे विकल्प नाहीये, म्हणजे दुसरं काहीही नाहीये. मी सुद्धा शिल्लक नाहीये. ह्या समाधीचं सगळ्यांना फार अट्रॅक्शन असतं, फार अट्रॅक्शन. ती समाधी लयचिंतनांनी ह्या पद्धतीने साधायची. आपण जर का विचार केला ना, तर सोहम साधना म्हणा, नाम साधना म्हणा, शेवटी काय होतं, जाणीवपूर्वक करायला लागत नाही. हळूहळू हीच प्रक्रिया होत जाते. जेव्हा आपण त्या तत्वावरती पूर्णपणे आपलं एकाग्रता होईल, चित्त आपण तिथेच जेव्हा धरून ठेवू, बुडवून ठेवू, त्यावेळेला ही प्रक्रिया आपोआप होते. जाणीवपूर्वक करायला लागत नाही. इथे थोडं जाणीवपूर्वक केले. म्हणून साधनेला जेव्हा आपण बसतो ना बैठकीच्या, त्यावेळे आपलं काम एकच आहे की त्या तत्वाला चित्ताने घट्ट धरून ठेवायचं. त्याच्याशिवाय बाकी कुठेही कोणालाही भटकू द्यायचं नाही. तसं केलं की आपण हळूहळू, हे सविकल्प झालं. ध्यान म्हणजे सविकल्प समाधी झाली. म्हणजे तिथे दोन आहे. विकल्प म्हणजे पर्याय आहे, दोन आहेत. आणि त्याच्यातून आपण असं त्याचा लय करून, म्हणजे लय होतो आपोआप, आपण करू शकत नाही हे लक्षात ठेवायचं. लय होतो, गुरुकृपेने होतो, पण आपल्याला तिथपर्यंत पोचायला आपला प्रयत्न लागतो. कॉन्सन्ट्रेशन करायला लागतं, चित्त शुद्ध करायला लागतं, शांत करायला लागतं. असं सगळं करत 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 हळूहळू आपण त्या निर्विकल्प समाधीत, म्हणजे आनंद रसात बुडून जातो. किती बुडतो? एवढाच सवय, अर्धा एक क्षण. पण तेवढा ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते ह्याला पुरेसा असतो. आनंदाच्या अनुभवाला, प्रचंड अनुभवाला तेवढा क्षण पुरेसा असतो. आपल्याला भीती वाटते, म्हणजे मला तरी वाटायची की जर का समाधी लागली, आणखीन मला जाग नाही आली त्यातनं, तर काय होईल. प्रारब्ध बसलाय ना जाग करायला, ते आपल्याला असं करून देत नाही. प्रारब्ध बरोबर जाग करतात. क्षण, अर्ध्या क्षणाचा अनुभव येतो आणि त्याच्यातनं आपण पुन्हा येतो जागेवरती. अशा पद्धतीने या आनंदाच्या अनुभवात आपण बुडावं, असं इथे श्री गुरु सांगतायत. देह प्राणेंद्रिय मनोबुद्ध्यादिभिः उपाधिभिः यैर्यैर्वृत्तैः समायोगस्तत्तद्भावोऽस्य योगिनः. म्हणजे मग काय करायचं, तर देह, प्राण हळूहळू सूक्ष्मात चाललंय. देह, स्थूल देह, प्राण, प्राणमय कोश आपण म्हणतो तसं, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी, हे जे सगळे आपण आता पाहिले, तर ते काय आहे. एक मी देह आहे. बरं, मी देह नाही ना, मी प्राण तरी नक्की आहे, कारण प्राण गेल्यानंतर देह पडतो, म्हणजे मी प्राण असले पाहिजे. पण प्राण तर अचेतन आहे. प्राण जे आहे त्यांना चेतना आहे कुठे, त्यांना काही कळतं का? त्यांना काहीही कळत नाही. मग मी इंद्रिय असले पाहिजे, कारण मला ज्ञानेंद्रियांना माझ्या कळतं सगळं. प्राणांच्या एनर्जीच्या बळावर का होईना, पण कर्मेंद्रिय हालचाल करतात. मी इंद्रिय असले पाहिजे. इंद्रिय तरी कुठे आहेत चेतन? इंद्रियांना ती देखील जडच आहेत, पंच महाभूतांचीच बनलेली आहेत. इंद्रियांच्या मागे कोण आहे? मन आहे. आत्ताच सांगितलं ना की मन तिथे असल्याशिवाय ज्ञानेंद्रियांना पण कळत नाही वगैरे. बरोबर आहे, पण मन सुद्धा शेवटी वायू तत्वाचं आहे. झोपेमध्ये लयाला जातं, ते तरी कायम टिकणार आहे का? नाही कायम टिकणार. म्हणजे ते देखील असलं काय, नसलं काय, काय फरक पडतोय? बुद्धी.
बुद्धीचं पण तेच आहे, ती पण झोपेत लयाला जाते, तेज तत्वाची झाली आहे, कमी जास्त असते. जिथे कमी अधिकपणा आहे ते देखील मिथ्याच आहे. पूर्ण जे आहे ते एकच तत्व आहे, बाकी ही सगळी अपूर्ण आहे. म्हणून या सगळ्या उपाधी आहेत. उपाधी आहेत म्हणजे असतात नसतात, आत्मतत्व जसं आहे तसं आहे. पण मनाला मी असं म्हणायला लागते, मी बुद्धीला मी बुद्धी म्हणायला लागते. त्याच्यामुळे मला तो जीवभाव येतो. बुद्धीला मी म्हटल्यामुळे मी बुद्धी म्हणजे मी वेगळी झाले. वेगळी झाले याचा अर्थ काय झाला, की त्या बुद्धीने मला आत्मतत्वापासून ब्रह्मतत्वापासून वेगळं केलं. म्हणजे देह भावाला मी प्राप्त झाले, जीव भावाला मी प्राप्त झाले. ती उपाधी आहे, वास्तविक ती सत्य नाहीये. पण तरी देखील जसं आकाशामध्ये कुंभार घट तयार करतो, कुंभाराने घट तयार केला की आकाश आतमध्ये आहेच ना, का ते आणून भरावं लागतं. तशी ही तत्व जी आहेत सगळी, ही तेज तत्वाचं आहे शेवटी. ते आल्याबरोबर त्याच्यात ब्रह्मतत्व आहेच, आणि ते मग स्वतःला बुद्धी समजायला लागतं. तो गैरसमज आपल्याला काढायचा असतो की ही उपाधी आहे, ही म्हणजे मी नाही. हा या चिंतनाने आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येऊ शकतो. आणखीन ही उपाधी आहे, हा दुसरा मार्ग म्हणजे चालता बोलताचा. ह्या उपाधी आहेत, हा बुद्धीचा निश्चय करायला लागतो. आता जसं म्हटलं की ती तेज तत्वाची आहे, शास्त्र सांगतं, तिथे श्रद्धा लागते. शास्त्र सांगताय म्हणजे ते बरोबर असलंच पाहिजे, श्री गुरु सांगतायत म्हणजे ते बरोबर असलंच पाहिजे. आणि गाढ झोपेत आपल्याला अनुभव आहे की मन बुद्धी काहीही नसतं, तरी पण मी आहे तिथे, ज्ञानरूपाने मी आहे. मला कळतं की मला गाढ झोप लागली होती, बाकी मला कसलं ज्ञान नव्हतं हे मला कळतं. आणि ते जागं झाल्यानंतर स्मृती रूपाने कळतं. मला हे कळतं, ह्याचा अर्थ मी तिथे आहे, ज्ञान रूपाने मी तिथे आहे. मग ह्या ज्या बाकी आहेत त्या उपाधी आहेत, त्यांच्या साह्याने मी जगात व्यवहार करते. मी जीव भावाला पोचलेली आहे. त्यांना जेव्हा मी बाजूला करेन तर त्यावेळेस ऍक्च्युअली ते विशेषण होऊन जातात. मी ती एकच वाटतं, मी म्हणजे बुद्धी असंच वाटतं, म्हणजे विशेषण. विशेषणात तो जो विशिष्ट आणि विशेष्य हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. म्हणजे काय, विशिष्ट म्हणजे ज्याला ते विशेषण आहे ते, आणखीन विशेष्य म्हणजे जे ज्याचं विशेषण आहे ते. म्हणजे लाल फुल, लाल रंग जो आहे तर तो विशेष्य आहे, आणखीन फूल जे आहे ते तर ते विशिष्ट आहे. मग आता लाल रंग हा त्या फुलापासून वेगळा काढता येतो का? नाही येत काढायला. पण तेच त्या लाल फुलावरती मी जर का स्फटिक ठेवला, स्फटिक लाल वाटतो, पण लाल झालाय का तो प्रत्यक्षात? नाही. तसं आपलं असतं. संगभ्रांती असं एक त्याला नाव आहे, की त्या बुद्धीच्या संघामुळे त्या बुद्धीतल्या प्रतिबिंबाला वाटायला लागतं जसं त्या स्फटिकातल्या प्रतिबिंबाला वाटतं. आपल्याला वाटतं ते अचेतन आहे, पण उदाहरणापुरतं तसं आपल्याला वाटायला लागतं की मी म्हणजे बुद्धी, मी म्हणजे मन, मी म्हणजे इंद्रिय. हे सगळे गैरसमज जे आहेत तर ते त्या उपाधींच्या संसर्गामुळे आहे. आणि ह्या ज्या सगळ्या उपाधी आहेत, सगळ्या उपाधी, तर त्या उपाधींच्या मुळे समाधी मिळत नाही. त्या उपाधींच्या मुळे विषयाकार आपण वृत्ती आपली व्हायला लागते, म्हणजे मन विषयांच्याकडे धावायला लागतं. ते या उपाधींच्यामुळे होतं. मग ज्यांच्यामुळे हे होत आहे त्यांचा आपल्याला निराश नको का करायला? सगळा अनर्थ जो आहे तो या उपाधींच्यामुळे आहे. आणि उपाधींच्यामुळे नुसता नाही तर त्या उपाधींना आपण विशेषण करून ठेवलंय, तेच मी असं आपण धरून चाललोय. तेच मी धरल्यामुळे हा सगळा अनर्थ झालेला आहे.
त्याला जीव भाव जो म्हणतात, देह बुद्धी जी म्हणतात, त्याला कारण हा आपला निश्चय आहे. त्या उपाधीला आपण उपाधी आहे म्हणून बाजूला करू शकत नाही आहोत. आपण त्याचं विशेषण करून ठेवलेलं आहे. एकरूपता आपल्याला आलेली आहे आणि ती एकरूपता आपल्याला विचाराने काढायला लागते. आपण इतका सगळं आता हे किती 350 पर्यंत आपण जवळजवळ गेलेलो आहोत. इतक्या ह्याच्यात हा विचार आपला झालेला आहे की कसा विचार करायचा ह्या सगळ्या देहाच्या बद्दल, कसं त्यांना दूर करायचं, त्या पद्धतीने त्यांना आपण बाजूला करत जायचं हळूहळू हळूहळू. ज्यावेळी मन धावेल ना विषयाकडे त्यावेळेस आपण तो सांगायचं मनाला की कशासाठी जातायस, कोणासाठी चाललंय हे सगळं, मला अजिबात गरज नाही त्याची, मी आनंद रूप आहे. हा शंकराचार्यांनी मन आत्मा संवाद रंगवलेला आहे. त्याच्यात त्यांनी ह्या पद्धतीने मांडलेली की तू तर अचेतन आहे, तुला काही उपयोग नाहीये त्याचा, आणि मी तर आनंद रूप आहे, मला काय त्याच्यातनं मिळणार आहे, त्याच्या पलीकडला आनंद मला आहे, कशासाठी तू धावते, बरं तू सत्य आहे का नाही. हे सगळे विचार करायचे आणि मनाला विषयांपासून दूर ठेवत जायचं. हळूहळू हळूहळू हा अभ्यास होत जातो, तो दृढ होत जातो. हे हळूच होतं, त्याला घाई करून उपयोग नाही की अजून कसं नाही झालं, मी 2 दिवस गेले बसले ध्यानाला अजून कसं नाही जमलं. अरे लोक वर्षानुवर्ष बसतात तेव्हा जमतं, 2 दिवसात कसं जमायचं. पण आपल्याला सगळ्या गोष्टींची घाई झालेली असते ना, तत्काळ पाहिजे, फुकट पाहिजे वगैरे सगळं चालतं का. सबसिडी पाहिजे, गव्हर्नमेंटचं दिवाळं निघेल सबसिडी देतात देतात आणि फुकट सगळ्यांना देतात देतात. आपण हे लक्षात घ्यायचं की या सगळ्यांना धीर लागतो, धैर्य लागतं, दोन्ही लागतं. धीर धरी रे धीरापोटी असती मोठी फळे गोंधळी. धैर्य लागतं, धैर्य लागतं म्हणजे हे सगळं सांभाळत आपल्याला तिथपर्यंत पोचायचंय. त्याचे अनुभव जे काय येतात ते बाजूला करायचंय. रस्त्यात आपल्याला काही अनुभव येऊ शकतात, पण ते अनुभव म्हणजे ते तत्व नाही, ते अनुभव म्हणजे परब्रह्म नाही. अनुभव येणारे जाणारे असतात म्हणून त्यांच्यात रमायचं नाही. आपल्याला कोणी चांगलं म्हटलं ते बाजूला करायला, वाईट म्हटलं ते बाजूला करायला, या सगळ्याला धैर्य लागतं. आणि ह्या सगळ्यासह आपल्याला हे अखंड लक्षात जेव्हा आपण घ्यायला लागतो तेव्हा बैठकीच्या वेळेस आपल्याला हे साध्य करणं शक्य होतं. दिवसभर विषयात रमेन आणखी बैठकीला एकदम माझी इंद्रिय दूर होतील अशक्य आहे. दिवसभर जरी विषयांचा भोग असला तरी त्याच्यात रमणं नाही पाहिजे. रमणं रमणं जिथे येतं तर त्यावेळे विनाश ठरलेला आहे. आनंदाने भोगावे त्याच्याबद्दल काही नाही, पण ते हवे मला, कसं नाही मिळालं, किती दिवसात नाही मिळालं, हे सगळं आलं की आपण त्याच्यात अडकलो. म्हणून अलिप्तपणे आनंदाने असं ते भोगता आले पाहिजे. त्यासाठी म्हटलेलं आहे की चहा घेताना फक्त चहा घ्यावा, जेवताना फक्त जेवावं, जेवताना टीव्ही एकीकडे चाललाय, एकीकडे जेवण चाललंय, एकीकडे आणखीन काही चाललाय, असं करू नये. त्या आनंदाने आस्वाद घ्यावा, त्याच्याशी एकरूप होऊन जेवावं. ही एकरूप व्हायची सवय आपल्याला ध्यानात देखील उपयोगी पडते. आणि चित्ताचं चांचल्य जेव्हा होतं तेव्हा ध्यानात पण ते चंचल्य राहू शकतं, म्हणून ते सांभाळायला लागतं आपल्याला. आणि त्या मन इंद्रिय बुद्धी वगैरे उपाधी आहेत त्या मी नाही हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत आपण त्या अनर्थ परंपरेत अडकलेले असतो, तोपर्यंत आपण जगात अडकलेले असतो, या देहात अडकलेले असतो. तोपर्यंत आपल्याला पलीकडे जाता येणार नाही, निर्विकल्प समाधीपर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाही.
मग ह्याचं निवृत्ती आपण केली उपाधींची. तन्निवृत्त्या मुनेः सम्यक् सर्वोपरमणं सुखम संदृश्यते सदानंदरसानुभव विप्लव. म्हणजे त्या देहाची उपाधी, ती मी, देह म्हणजे मी, हा जो आपला निश्चय आहे, तो जेव्हा आपण काढतो तेव्हा बाहेरच्या ज्या गोष्टी असतात ना, त्या आपोआप शांत होतात, आपोआप त्यांचा उपरम होतो. उपरम होतो म्हणजे शांत होतात, इकडे तिकडे आपल्या मनात येईन अशा होतात, त्यांच्यात आपण अडकत नाही. म्हणून ह्या देह इंद्रिय मन वगैरेच्या बरोबर जे आपला तादात्म्य झालाय, विशेषण जे आपण त्यांना धरून चाललोय, मी ते आहे असं आपण जे धरून चाललोय, ते जेव्हा आपलं सुटायला लागतं, तर त्यावेळी बाहेरच देखील आपोआप हळूहळू दूर होतं. कारण पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलंय ना, आपला सगळा जो व्यवहार चालतो तो ह्या पिंडाला म्हणजे या देहाच्या तादात्म्यावरती चाललेलं असतं जास्तीत जास्त. हे हवं ते हवं अशा पद्धतीचं. त्याच्याऐवजी हे मिळालंय, प्रारब्धाने मिळतं. आपले जसं ईश्वराची आज्ञा आहे त्याप्रमाणे प्रयत्न चालू आहे. संसार जसा करायचा तसा चालू आहे ईश्वराच्या आज्ञेनुसार. या पद्धतीने आपला काळ जायला पाहिजे. आणि असा जर का आपला जायला लागला तर देहाचा निराश झाला की जगाचाही आपोआप निराश होईल. कारण देह आणखी जग तसे वेगळे नाही. देह हा जगाचाच एक भाग आहे, समष्टीचा व्यष्टी हा एक भाग आहे, ईश्वराचा मी हा एक अंश आहे. म्हणून ज्यावेळी माझा मीपणा वेगळा जातो, त्या समष्टीत आपोआप तो मिसळला जातो. आपण पाहिलं याच्यामध्ये हिरण्यगर्भ किंवा ईश्वर तत्वात लय होतो, म्हणजे समष्टीत लय होतो ना, समष्टीचा पण तिथे निराश होऊन जातो, सगळाच निराश होतो. आणि मग केवळ आनंद रसाच्या अनुभवाची तिथे प्राप्ती आहे. केवळ आत्मानंद, दुसरं काही. अशा ह्याच्यात मग पुढे प्रयत्न लागत नाही, सहज होऊन जात. आणि सहज असं होतं की हा आत्मानंद कधीही हलत नाही. अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जठरू असं होत जात. त्याला तहान भूक काय लागणार आहे, हा त्या आनंदात कायम असतो, कायम प्रसन्नता असते तिथे. मग तिथे दुःख कुठे येणार, अखंड प्रसन्नता असते. का असते अशी प्रसन्नता? कारण त्याचं मन त्या परब्रह्माशी संलग्न झालेलं असतं. जगाच्या मिथ्यात्वाचा त्याचा निश्चय झालेला असतो, देहाचं तादात्म्य सुटलेलं असतं. मन बुद्धी चित्त अहंकार त्यांच्या त्यांच्या जागी त्याने ठेवलेली असतात. वेळ लागतो पण हे होऊ शकतं. आणि असं जेव्हा होतं तर त्यावेळी तो अखंड आनंदात राहतो, अखंड प्रसन्नता. देखे अखंडित प्रसन्नता थिली जेथ चित्ता, ते थरी गणे नाही समजता संसार दुःखा. संसाराचा दुःखाचा संबंधच काय आहे? मी ब्रह्म आहे. संसार संसाराच्या ठाई देखीजे देहीचा धर्मो देही, ऐसे देखणे जे पाही ते आनंद. असं पाहणं हे रेअर आहे. देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी असून देत, मी आत्मतत्व आहे, माझा काय संबंध आहे? देहाला आजार झाला, देहाला आहे, भोगतोय देह त्याच्या प्रारब्धानुसार. मी आनंदात आहे. देह सुखात आहे, असून दे, त्याच्या प्रारब्धाप्रमाणे तो राहतोय. मी आनंदात आहे. सुखाचा माझा संबंध नाही. सुख विषयांवरती अवलंबून असतं, आनंद सगळ्याच्या निरपेक्ष असतो. काही झालं तरी आनंद असतोच. अशी त्याची ती प्रसन्नता कायम टिकून राहते.
पुढे म्हटलेलं आहे का, अंतस्त्यागो बहिस्त्यागो विरक्तस्यैव युज्यते, त्यजत्यंतर बहिसंगम विरक्तस्तु मुमुक्षुया. जो वैराग्य संपन्न झालेला आहे तर त्याला आतमध्ये अंतस्थ त्याग म्हणजे आतल्या सगळ्या वासनांचा, इच्छांचा, मी देह या भावनेचा हा सगळा त्याग करता येतो. समाधीच्या साह्याने त्यांची निवृत्ती बळकट व्हायला लागते त्याची, कारण तो प्रत्यक्ष अनुभव आहे त्याला. आणि त्यामुळे तसा अनुभव आल्यामुळे मला बाहेरच्या जगात न सुख मिळेल किंवा माझं मी अमुक अमुक इंद्रिय आहे, मी म्हणजे बुद्धी आहे वगैरे सगळे गैरसमज दूर होतात. कारण समाधीत त्याला प्रत्यक्ष आनंदाचा, जे सुखाचा स्रोत आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. आणखीन बहिस्त्याग म्हणजे इंद्रियांचे विषय, मी माझं, ह्या सगळ्या विषयांचा त्याग होऊन जातो. त्याग होऊन जातो म्हणजे त्याच्यातला रस संपतो, आसक्ती संपते. ती असायची तशी असतात, त्यांचा जे आपण कर्तव्य असतं ते करायचं, ते चाललेलं असतं, ते सगळं व्यवस्थित चालतं. ते तिथे काहीतरी बाधा येईल असं होत नाही. ते सगळ्यांना भीती असते की मग माझ्या संसाराचं काय, मी विरक्त झाले तर. विरक्त झाले ते आतनं होणं विरक्त, बाहेरनं विरक्त व्हायची काय गरज आहे. अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव म्हणून वसिष्ठांनी रामाला उपदेश केलेला आहे. मला वाटतं दुसऱ्या ह्याच्यात आहे योगी. पहिलं जे प्रकरण आहे त्यातलं, ज्याच्यात रामाला विरक्ती प्रचंड आलेली आहे, तर त्या ह्याच्यात हा मिळेल. मला क्रमांक वगैरे आठवत नाहीये. बघा मी वाचलंय ना थोडस, योग वासिष्ठ थोडस वाचलंय, अभ्यास नाही केलेला. तेव्हा बाह्य विषयांचा त्याग जो आहे ना, तो करायची गरज नसते. अंतस्त्यागी बहिर्भोगी आहे. इथे बहिस्त्याग पण सांगितलेला आहे. जो संन्यास घेतो त्याला बाह्य त्याग सुद्धा आहे, आणि जो संसारात राहून भोगतो त्याला अंतस्त्याग महत्वाचा आहे. पण जो संन्यास घेतो त्याला अंतस्त्याग पण पाहिजे. नाहीतर काखे घेऊन या दारा म्हणे माझं संन्यासी करा, काय अर्थ उरला. म्हणजे विषयांचं चिंतन चाललंय, आणखी संन्यास घेतलाय, अशा संन्यासाला काहीही अर्थ नाही. केवळ नामापुरता तो संन्यास होतो. विविध दिशा संन्यास म्हणा त्याला, पण जर का त्याला तेवढी इच्छा असती तर त्यांनी मनातनं विषयांचा त्याग केला असता. तेवढा आत्मा आज असती तर विषयांचा त्याग त्याच्या मनातनं सुद्धा गेलेला असता. पण ज्या अर्थी गेलेला नाही त्या अर्थी तो संन्यासाला योग्य नाही. यदा यदा विरजेत तदा तदा प्रव्रजेत म्हणून सांगितलेलं आहे की ज्यावेळी वैराग्य पूर्णपणे मनात येईल त्यावेळी संन्यास घ्यावा. मग ती तरुणपणी असला तरी सुद्धा. लोक म्हणतात की अजून हे काय वय आहे का तुझं परमार्थ करायचं, देवदेव करायचं, पद्धत आहे. तरुणपणीच करायला लागतो तर पुढला काळ सुखाचा जातो. तरुणपणी शरीर मन ताकद असते, आणि ह्याला धैर्य जे लागतं, ताकद लागते सगळी, शरीराची मनाची दोन्ही ताकदी लागतात. विशेषतः मनाची, ती जसं वय वाढायला लागतं तशा सगळ्या ताकदी आपल्या कमी व्हायला लागतात. वेळ कमी असतो, मग पुरत नाही, मग ह्या जन्मात साधायचं ते साधलं जात नाही. तरुण असतानाच हे साधावं. राजा जनक वगैरे राज्य करत होते, राजभोग सगळे घेत होते, पण अंतस्त्यागी बहिर्भोगी या पद्धतीने आत्मपूर्ण त्याग होता. म्हणजे राज्य असेल नसेल काहीही त्याला हे नव्हतं. आहे ठीक आहे मी सांभाळतोय, नाहीये जाऊ दे, इतका अलिप्तपणा होता तिथे. म्हणून स्थूल विषयांचा त्याग हा संन्यासासाठी आहे. पण संन्यास जर का घेत नसलो, आपण संसारात असलो
तर अंतस्त्याग फार महत्वाचा आहे, वैराग्य फार महत्वाचा आहे. मुमुक्षु जो असतो मोक्षाच्या इच्छेने वैराग्य स्वीकारतो. सुरुवातीला सक्तीने थोडस स्वीकारायला लागतं. नाही मी सिनेमाला जाणार, नाही मी टीव्ही समोर बसणार. मग काय झालं ग, काल मी पाहिला नाही टीव्ही, मी आता बघणार नाहीये. पण काय कुठपर्यंत कथा गेली? म्हणजे काय झालंय की मन अजून तिथे आहे. ठीक आहे, सुरुवातीला मन जाईल तिथे, पण त्याच्या मागे आपण धावायचं नाही, हे प्रश्न विचारायचे नाहीये. मनात येणार आहे आधी, पण 2 दिवसात ते देखील नाहीसे होतील. डिसइंटरेस्ट येईल त्याच्यात. हळूहळू हळूहळू या पद्धतीने आपण विचार करत पोचू शकतो. अंतस्त्याग जो आहे तर तो मुमुक्षु जेव्हा होतो तेव्हा अंतस्त्याग फार महत्वाचा असतो. मोक्षाची इच्छा आहे मला, मग केवळ मोक्षाची इच्छा आहे, मी विषयातच बसलीये, हलायला तयार नाहीये, काय उपयोग नाही. ती इच्छा इच्छा या स्वरूपात राहून गेली, पुढल्या कुठच्या तरी जन्मात एखाद वेळे त्याचा उपयोग होईल. उधारीतलं कशाला ठेवायचं, याच जन्मात करूया ना. मग त्यासाठी आपल्याला पावलं उचलायला लागतात. जो मुमुक्षुत्व आलेला आहे, नाही मला मोक्ष मिळालाच पाहिजे, मग त्याच्यासाठी हे सोडायचं आहे ना, सोडलं. ती सोडायची हिंमत लागते, धैर्य लागतं. नाही करणार आहे ह्या पद्धतीने आपल्याला जायला लागतं. असा जो करतो त्याला समाधी साध्य होऊ शकतो. समाधीचं कितीही अट्रॅक्शन असलं, मला समाधी पाहिजे वगैरे वगैरे कितीही जरी मनात म्हटलं तरी जोपर्यंत असं परिपूर्ण वैराग्य येत नाहीये, ज्याला अंतस्त्याग म्हणून म्हटलेलं आहे, परिपूर्ण जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत समाधी नाही आपल्या हातात येणार, अजिबात येणार नाही. मग त्याच्यासाठी काय, बहिस्तु विषये संगम तथांतर अहमादिभिः विरक्त एव शक्नोति त्यक्तुम ब्रह्मणी निष्ठिता. जो ब्रह्माच्या ठिकाणी ज्याचा निश्चय झालेला आहे की हो शास्त्रात सांगितलंय, हो सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, त्या अर्थी मी ब्रह्म आहेच, अशी निश्चय झाला पाहिजे आणि तो मला अनुभव घ्यायचा आहेच. मग त्यासाठी जे करायला लागेल ते मी करणार आहे, हा जिथे निश्चय झालेला आहे, असा निश्चय झालेला माणूस म्हणजे ह्याला तीव्र मुमुक्षुत्व असं म्हणतात. जे मंद असतं, हो हे बरोबर आहे करायला हवं, पण आज बघून घेते टीव्ही, मंद मुमुक्षुत्व. जाऊ ना देवळात जाणार आहे मी, मंद इच्छा आहे, पण हातात मग हे फारसं घडत नाहीये. सहज जमलं होऊन जातं, नाहीतर नाही. मध्यम थोडं तरी करायला लागतं, काही ना काहीतरी करायला लागलेलं आहे. हो मला मोक्ष मिळवला पाहिजे या जन्मी, मग मी कमीत कमी सिनेमाला जाणं तरी बंद करते. हळूहळू ग्रंथ वाचन, अभ्यासाला लागते तीव्र, हेच पाहिजे, बाकीचं सगळं महत्वाचं नाहीये. त्याच्या ठिकाणी त्याचं महत्व आहे, त्यावेळी ते करायचं आहे, पण आतमध्ये त्यांचा त्याग केलेला आहे, तीव्र मोक्ष. हा विषयांचा संग सोडत आणखीन त्या ब्रह्माच्या बद्दल मी ब्रह्म आहे ही बुद्धी पक्का निश्चय घडतो. मग तिथे अहंकार, मनाचे सगळे धर्म म्हणजे चांचल्य म्हणजे संकल्प, जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. बघा किती सोप्या शब्दात आपल्याला सांगितलेलं आहे. इंद्रियांचा जय, वासनांचा क्षय, संकल्पाही वरी नाहीये मन. तुका म्हणे नाहीये जाणीव अंतरा अंतरी थारा आनंदाचा. मगाची ओवी आहे ती माऊलींची आहे, ही तुकाराम महाराजांची आहे. संसारी असोन मुक्त तोची जाणावा संयुक्त, अखंड पाहे युक्तायुक्त विचारण आहे, समर्थ सांगतात. सगळ्यांचं सांगणं तेच आहे, भाषा वेगळी आहे, काहीही फरक नाहीये. म्हणजे जर का आतला हा संघ सोडायचा असला तर त्या मनाला पहिल्यांदा आपल्याला दुसरं काहीतरी द्यायला लागतं
आणि तिथे नामाचं आणि या साधनेचं अखंड ते नाम त्याला नामामध्येच राहा, नामच घेत राहा, बाकीचा विचार करू नको. त्या मनाला आपण नामाचा आलंबन दिलं की विषयांचं आलंबन मनाचं आपोआप सुटायला लागतं. आणि अशा पद्धतीने हळूहळू मीपणा कमी व्हायला लागतो. अहंकार आतला सगळा इंद्रियांच्या बद्दलचं ओढ कमी व्हायला लागते. पण त्याच्यासाठी नामावरती म्हणा, साधनेवरती स्थिर व्हायला लागतं. आपल्याला त्याची गोडी लावून घ्यायला लागते. आणि ती लागते कारण त्याच्यातला आनंद आपल्याला कळायला लागतो. हे सांगितलंय ना माऊलींनी की यया आठा पहारा माझा रे, मोटके निमिष भरी दे तू जाय, ते वेळी देखील माझे सुख, ते तुले अरोचक विषयी होईल. थोडा वेळ दे मला, थोडा वेळ माझं चिंतन कर, त्यावेळी तुला जो शांती मिळेल, जो आनंद मिळेल, म्हणजे माझं सुख तुला कळेल. तेवढं मग विषयातलं मन कमी होईल, विषयातलं मन उडेल. कारण इथे विषयांच्या नादी न लागता सुद्धा मला विषयांच्यात सुख मिळतं, त्याच्याहून जास्त सुख मिळत आहे हे मनाला पटेल. म्हणून मी ब्रह्म आहे हा निश्चय जर का आपला झाला तर आपण अहंकार वगैरे सगळे बाजूला ठेवू शकतो. या सगळ्यांच्या पासून आपण दूर जाऊ शकतो. म्हणून प्रयत्न करायचा, तो श्रद्धा वाढवायचा. हो हे असं आहे, मनाला परत परत सांगायचं. या सगळ्याच्या साह्याने हा समाधी आपल्याला साध्य करता येतो. या सगळ्याच्या साध्याने आपण पुढे जाऊ शकतो. हळूहळू होतं, पण होतं नक्की. असं तीव्र मुमुक्षुत्व आपल्याला कमवायला लागतं. आणि ते जर का जमलं तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही आहे. इथे आपले 375 पर्यंत झालेलं आहे आज. थांबूया. हरि ओम. खूप छान. डॉक्टर ज्योत्स्नाताई, तुम्हाला परत एकदा नमस्कार करतो, साष्टांग नमस्कार करतो. कोणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारू शकता आपण. इथे मला एक प्रश्नापेक्षा एक विचार डोक्यात आला, तो बरोबर आहे का फक्त विचारायचा होता. इथे हे 73 मध्ये तुम्ही म्हणाला तर संसर्ग अध्यास होऊन मला वाटतं इथे अर्थ असा आलाय, नाही तिथे आधी 372 मध्ये देह प्राण इंद्रिय मन बुद्धी इत्यादींच्या तुम्ही तिथे विशेषण असं शब्द वापरला होता एक्सप्लेन करताना. तुम्ही म्हटलं संसर्ग अध्यास होऊन ते मी आहे असं वाटून तिथे अडकला जातो तो चिदाभास. मला विचार असा आला की तिथे अम, ते मी आहे तादात्म्य होण्याची गरज आहे की तिथे विशेष ज्ञान झाल्यामुळे जो एक भोग येतो किंवा जाणीवेचा जो भोग असतो तोच फक्त, फॉर एक्झाम्पल असा कोरा पडदा, आपण सिनेमा थिएटरमध्ये जर कोरा पडदा असेल तर तिथे काहीच दिसत नाही, पण एक समजा फुल म्हटलं तर तिथे जो ज्ञानाचा जो भोग होतो त्या अर्थाने तिथे चिदाभास अट्रॅक्ट होतो का, अशा एक विचार झाला. तर की असा विचार तिथे तादात्म्य किंवा भ्रम असणं अनुस्यूत आहे. भ्रमाने आपण त्याच्यात अडकतो. हम्म. आणखीन तो केवळ संबंधामुळे आपल्याला भास होतोय हे जेव्हा आपल्याला ज्ञान होतं त्यावेळी आपण अडकतो. हम्म. जेव्हा आपण त्या पडद्यावरच्या गोष्टींकडे सत्यत्वाने बघतो तेव्हा रडतो त्याच्या बरोबर. अच्छा, हा, बरोबर बरोबर. आणि ज्या वेळी मागच्या पडद्याचं भान ठेवतो हम्म. त्यावेळे त्याचा फक्त चाललाय चालून द्या अशा याने जातो. तो सगळा खेळ आहे हे माहिती असतं. अच्छा. त्याच्या पण तादात्म्याने जातो त्यावेळे म्हणजे त्याच्यात अडकतो, रमतो आपण. हम्म. रमतो तेव्हा आपल्या अशा रिॲक्शन येतात.
आणि ज्या वेळे आपल्याला पडद्याचं भान असतं, हम्म. त्या अधिष्ठानाचं भान असतं, त्यावेळे मग त्याच्यात आपलं तादात्म्य होत नाही. अच्छा, हा, छान कळलं. कारण की जाणीव ही होऊ शकते, फक्त ती जाणीव. तादात्म्य आणखी जाणीव दोन्हीमध्ये आलात फरक आणि आहे. जाणीवमधला फरक. छान छान. मावशी, तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो. इतका सुंदर मुद्दा आता सांगितला आपण प्रवचनामध्ये, आणि तुम्हाला खूपच छान वाटला की ज्ञान रूपाने मी आहे ना, म्हणजे म्हणजे माझी सूक्ष्म बुद्धी, माझी सूक्ष्म अंतःकरण वृत्ती जो संस्कार घेते की मी झोपलो होतो, पण तिथेही ज्ञान रूपाने मी आहे. म्हणून ती सूक्ष्म अंतःकरण वृत्ती ही अ, उपाधी आहे. आणि होय. तीही तीही माझ्यापासून वेगळी आहे. म्हणजे खूप छान, खूपच सुंदर, आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही इतका इतका सुंदर मुद्दा सांगितला. मला खूपच आवडला तो. हा मुद्दा अनेक वेळा अनेकांनी सांगितलाय, आता तुम्हाला तो क्लिक झाला. कोणाच्या तरी निमित्ताने होऊन जातं असं. हो, खरंय. मावशी, आणि आणखीन एक प्रश्न होता. आता आपण त्या विषयाबद्दलच बोलतो. हं. एकोहम आपण जेव्हा म्हणतो, तर ते स्फुरण आणि तेच घन अज्ञान. आणि आत्ता आपण जे सांगत होता विषयाला धरून की मी आहे, आपण जेव्हा इथे जात ते धरून ठेवतो, तर त्यानंतर फक्त शुद्ध जाणीव उरते. पण ती जी शुद्ध जाणीव आहे, ती होणारी जाणीवच आहे, म्हणजे अस्तित्वाची जी जाणीव आहे. आणि बरोबर त्या आहे. पुढची जी पायरी आहे, ती लय होते. म्हणजे तिचं स्मरण म्हणजे त्याच्यातून व्युत्थान झाल्यानंतर तिचं स्मरण राहतं. बरोबर आहे. म्हणजे ती ती जी होणारी जाणीव आहे, किंवा ते अगदी एक एक शब्द जर वापरला की ते भान, मी ते भानही विसरून जातो तिथे. अगदी बरोबर आहे. ते भान हे मायेचं स्वरूप आहे. मी आहे ही एवढीच जाणीव आहे ना, ती अस्तित्वाची जाणीव आहे. हो. ती शुद्ध माया आहे. ते घन अज्ञान म्हणतात असं. त्याला घन अज्ञान. कारण मी आहे ही जाणीवेचं कारणच नाहीये. मी आहेच. मी स्वरूपानी आहे, मी आनंद रूपानी आहे. पण ती जाणीव जेव्हा येते, तेव्हा तिथे द्वैत आपोआप निर्माण झालं. एक जाणीव आणखीन एक मी, म्हणून ते अज्ञान आहे. खूपच सुंदर. काकांच्या एका प्रवचनात तो मुद्दा ऐकला होता, आणि तो आज खूप छान असा क्लिअर झाल्यासारखं वाटलं. काका म्हणाले की एको अहम म्हणजे मी आहे, तर अहमची जाणीव विसरली की तिथे सच्ची जाणीव उरते. पण ती सचची जाणीव उरते म्हणजे ती द्वैत. जाणीव अनुभवायला मी नाहीये तिथे. हो. म्हणजे तो ते तिथे खरा लय होतो. मी आहे तिथे सामान्य मी आहे. जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत थोडासा का होईना, पण द्वैत आहे. म्हणजे हा हो. सूक्ष्मातला विचार झाला. आपण तिथपर्यंत पोहोचणं हे सुद्धा फार आहे. मावशी, तुम्ही एकदा खूप छान सांगितलं होतं की ते मी आहे रूपाने स्वतःचा अनुभव घेतो तिथे. मग तिथेही ती त्रिपुटीच आहे. त्रिपुटी आहे. त्रिपुटी नाही तरी दोन पुट तरी नक्की आहेत. म्हणजे आहेत. आहे तिथे खूप त्रिपुटी. छान मावशी. पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार करतो आपल्याला. खूपच सुंदर. कोण बोलताय? मावशी, मी भरत बोलतोय. भरत कुलकर्णी. अच्छा अच्छा, आला हा. लक्षात. हा. हा हाच महाकारण देह म्हणायचा ना तिथे, म्हणजे होय, आता. बरोबर आहे. हं. आणखी मला विचारायचं होतं ते, हं? जे आपल्याला त्या क्षणापुरता जे बैठकीच्या साधनात क्षण, दोन क्षण, चार, तीन क्षण आहे, पण परत आपण सगळं घेऊनच बाहेर येतो. पण आनंदाचा संस्कार पण घेऊन बाहेर येतो.
आनंद असतो की नाही, शांती आनंद याचा पण अनुभव असतो. हो, कबूल आहे, बरोबर आहे. पण पण बरोबर आहे, अज्ञानाचे संस्कार जसेच्या तसे जवळ जवळ येतात. थोडासा कुठेतरी एक खोडरबर त्याच्यावरनं फिरलेलं असतं. असं असतं का? परत 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 जेव्हा आपण घेतो म्हणजे आपले, हो, शास्त्रात सांगितलेलं बरोबर आहे, इथपर्यंत तरी आपला बुद्धीचा निश्चय व्हायला मदत होते की नाही. हम्म. शास्त्रात जे सांगितलंय, गुरु जे सांगतायत ते बरोबर असू शकेल, हा मला हा अनुभव हा आलाय. विश्वास हा विश्वास नक्की नक्की, म्हणजे हा प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. या. मग आलं ना ते खोडरबर तिथे. अच्छा. मग निश्चयाचा असा परत 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 जेव्हा अनुभव येतो म्हणजे तेव्हा तो गुरु अस्ति इति उपलब्धव्य हे नक्की होतं. नक्की होतं. करेक्ट. काका त्याला स्वतःच्या अनुभवावर आधारलेली श्रद्धा असं म्हणतात. हो, बरोबर आहे. अगदी. आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती, ऐक्यतेसी आणि साधकाचं लक्षण सांगितलंय समर्थांनी, ते हे आहे. आणि मग ते मन सोकावतं तसं ते जायला हा, आपल्याला आवडेल. हो हो हो, हळूहळू मनाची होते. वाटत. मावशी, तुम्ही आता आणखीन एक छान मुद्दा सांगितला. माझ्या मते तो आता सुलभा मावशी सांगत ते तिथे खूप अगदी मला वाटला तो असा पॅरलल की बुद्धी मी म्हणते, आणि जेव्हा सद्गुरू मला सांगतात किंवा सद्गुरूच्या वचनावरती मला जेव्हा श्रद्धा खरी बसते की हम्म, हे असू शकतं, तर तेव्हा म्हणजे जेव्हा मला जाग येते, हम्म, तेव्हा जेव्हा मी म्हणतो, हम्म. तेव्हा ती बुद्धी म्हणते. मी ज्ञानरूपा म्हणजे माझं लय झालेलं असतं, म्हणजे अज्ञानातच लय होतो तो जेव्हा मी झोपतो. पण जेव्हा हम्म. मी उठतो, तर तेव्हा जे मी म्हणतो, तर तेव्हा ते मी म्हणणारी ती माझी बुद्धी आहे, म्हणजे ती माझी उपाधी आहे. तर तसं तुम्ही जसं म्हणाला तसं हळूहळू जर त्यावरती संस्कार करून घेतला की मी म्हणणारीच बुद्धी आहे हो आणि मी वेगळा आहे ह्याच्यापासून, तर ते अज्ञानाचा संस्कार थोडा थोडा पुसला जाईल का, म्हणजे विचारलं होय, जाईल. बरोबर आहे अगदी. झोपेत उठल्या उठल्या जर का हे आपल्याला जाणीव होऊ शकली, आपल्या लक्ष राहिलं, ताबडतोब जगात न उडता जर का आपलं ह्या जाणीवेवरती लक्ष राहिलं, तर निश्चित फायदा होतो. आणखीन तसा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्यासाठी झोपताना पण आपल्या मनात तसे विचार पाहिजे. मग जागे होताना तेच विचार चालू राहतात. जे विचार झोपताना असतात ना, ते झोपेत असतात, आणखी तेच झोपून उठल्याबरोबर पहिला विचार असतो. त्याच्यासाठी उदाहरण नेहमी एखादी गाण्याची ओळ असते, एखादा श्लोक आपल्या डोक्यात असतो, झोपताना तो असतो, आणखीन सकाळी उठताना त्याची दुसरीच ओळ कुठली तरी किंवा दुसरा श्लोक आपल्या डोक्यात चालू असतो. झोपेत देखील तोच चालू असतो. हो हो. रश्मीजी, तुम्ही 2-3दा अनम्यूट केलं होतं, तुम्हाला प्रश्न असेल तर विचारा. हो. जय श्रीराम मावशी. मावशी, तुम्ही म्हणालात की एकदा व्यष्टीचा निराश झाला की समष्टीचा पण निराश आपोआपच होतो. पण आपण बोलण्यामध्ये हे पण म्हटलं की तो आनंदाची ती झलक मिळते आणि आपण ते पूर्वीचे संस्कार पण जागृत होतात. तर मग समष्टीचा निराश कसा होतो, म्हणजे ते कसं एलॅबोरेट होत जातं? काय असतं, समष्टी जी आहे, व्यष्टी हा समष्टीचा भाग आहे ना. मग ज्या वेळे एका व्यष्टीचा निराश होतो, कारण तिथे मी आहे, त्याच्याबरोबर मग समष्टी माझाच भाग आहे ना. मीची सकळ विस्तारिलो भूमंडळी हा अनुभव व्यापकतेचा आहे. मग समष्टी पण गेली की नाही. हा, मीच ते झालो असा. हा, सगळीकडे मीच आहे. म्हणजे केवळ मी आत्मा आहे एवढं जाणून उपयोग नसता. आत्मा ब्रह्म आहे हे पण आपण शिकतो. म्हणून सोहम मध्ये मी ब्रह्म आहे हे म्हणायचं आहे, मी आत्मा आहे नाही म्हणायचं.
देव जो आहे तो ब्रह्मरूप आहे. नाम ज्याचं घेते मी तो ब्रह्म आहे, त्याचं मी नाम घेते. म्हणजे आपला विचार जो असतो तो मी व्यष्टी सापेक्ष ब्रह्म आहे हा विचार असतो. म्हणून व्यष्टी पण जाते ना. आपण केवळ मी आत्मा आहे असा विचार नसतो तिथे. आपल्याला जे साधन सांगितलं जातं तर त्याच्यात मी आत्मा आहे हा विचार नसून सोहम म्हणजे मी ब्रह्म आहे हा विचार आहे. नाम जेव्हा घेतो तेव्हा तो जो नामाचा नामी आहे तो ब्रह्म आहे हा विचार ठेवायचा आहे. ते केवळ ईश्वर म्हणून विचार ठेवायचा नाहीये किंवा दैवत म्हणून विचार ठेवायचा नाहीये. दैवत म्हणून विचार राहिला तर आपण लिमिटेड राहतो आणि जेव्हा ब्रह्म म्हणून विचार केला जातो त्यावेळी आपण व्यापक होतो. म्हणजे थोडी साधना आपल्याला ती करावीच लागते. साधनेशिवाय काय ठेवलंय? म्हणजे म्हणजे असं नाही, पण हा ब्रह्म, मी आत्मा आणि आत्मा ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म. तर मी त्या समष्टीची पण एक ती बुद्धी ठेवावीच लागते आपल्याला. असं मी आत्मा असं म्हटलं तर आपल्याला मी ब्रह्म परत जायला लागतं. पण मी ब्रह्म सोहम ही साधना सांगितलेली आहे. कळलं. नमस्कार मावशी. एक माहित नाही किती व्हॅलिड क्वेश्चन आहे, पण लय चिंतनानंतरची जी शेवटची अवस्था आहे तिच्यामध्ये आणि गाढ निद्रेमध्ये कसं समजायचं की ती क्षणभर का होईना ती डुकलीच लागलेली नव्हती? नाही, डुलकी नसते. कारण सांगते तुला, म्हणजे जर का गाढ तिथे मध्ये डुलकी लागली असं तू समजला तर तो आनंदाचा अनुभव येणार नाही. तिथे झोपेतनं उठल्यानंतर जेवढं बरं वाटतं तसं शांत वाटेल, पण जो परमानंदाचा अनुभव येतो तो येणार नाही. दुसरं एक सांगते खूण, की आपण बसून ध्यानाला बसतो की नाही आपण. झोप असली तर शरीराचा अवसाद ज्याला म्हणतात, कळलं, असं होतं. शरीर असं पडतं. पण जर का समाधी असली तर शरीर स्थिर राहतं. म्हणजे ही बाहेरची एक खूण सांगितली, आपल्याला पटकन लक्षात येईल अशी. झोपेत पहा ना, झोपलेली माणसं जशीच्या तशी राहू शकतात का? त्यांची मान तरी होईल, काहीतरी असं जाईल, तसं समाधीत होत नाही. धन्यवाद. ठीक आहे, थांबू आपण आता. तुम्हाला खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे प्रश्न छान पेशंटली उत्तर दिल्याबद्दल. पुन्हा एकदा तुम्हाला साष्टांग नमस्कार. मला पण थोडस त्या निमित्ताने चिंतन होतं म्हणूया, माझे हे क्लॅरिटी वाढते. हरिओम. हो, मी शेवटचा श्लोक घेतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री